वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे संस्कृती. या प्रकरणामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. त्यापैकी आपले 6 उपघटक झालेले आहेत. आज आपण 7वा उपघटक अभ्यासणार आहोत. संस्कृतीचे संकरण हा शेवटचा उपघटक आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर पहा. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 6वं प्रकरण सुरू करणार आहोत. चला तर पाहूया. प्रकरण क्रमांक 5 त्यामधील 7वा उपघटक आहे संस्कृतीचे संकरीकरण. संकर होणे, एकत्र होणे, दोन संस्कृती, त्याला संकर असं म्हणतात. एखाद्या संस्कृतीमधील एका भागातील पद्धतींचे दुसऱ्या संस्कृतीमधील एखाद्या भागाशी सरमिसळ होते त्याला सांस्कृतिक संकरण असे म्हणतात. म्हणजे दोन संस्कृतीमधील काही भाग एकत्र येणं त्याला सांस्कृतिक संकरण असं म्हणतात. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विविध सांस्कृतिक परस्परांचे मिश्रण झाल्याने नवीन सांस्कृतिक आचार आणि वर्तन पद्धती उदयास येतात. आजचा काळ तर कसा आहे जागतिकीकरणाचं, जणू जग एक खेडे झालं आहे. एक जगाचे कानाकोपरे जोडले गेलेले आहेत आणि ही जी प्रक्रिया आहे त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती एकत्र होऊन नवीन संस्कृती तयार होते. म्हणजे नवीन आचार विचार वर्तन पद्धती तयार होतात. आपली संस्कृती पूर्णच न नाकारता इतर संस्कृतीमधून आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार काही घटक निवडून आपल्या संस्कृतीत त्याची बेमालूम सरमिसळ करणे म्हणजे सांस्कृतिक संकरीकरण. म्हणजे आपली संस्कृती सगळी सोडायची नाही, पूर्ण नाकारायची नाही, पण आपल्या संस्कृतीतला काही भाग ठेवायचा आणि दुसऱ्या संस्कृतीमध्ये काही चांगलं असेल, आपल्याला आवडलं, आपल्याला सोयीचं वाटतं ते घटक घ्यायचे किंवा त्या बाब स्वीकारायच्या. म्हणजे अशी बेमालूम एकत्रीकरण किंवा सरमिसळ होतं. बेमालूम म्हणजे अगदी सहजपणे एकत्र होतं किंवा सरमिसळ एकत्र मिसळतं. जणू काही मिसळ माहिती आहे तुम्हाला, त्या प्रकारे वेगवेगळे घटक एकत्र होऊन सरमिसळ होते. असे संकरीकरण शक्य होतं. यातूनच एक पूर्णतः वेगळी नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती उदयास येते आणि अशा एकत्रीकरणातून पूर्णपणे वेगळी असणारी नवीन आणि वेगळं वैशिष्ट्य असणारी संस्कृती उदयाला येते किंवा तयार होते. याला संस्कृतीचे संकरीकरण असे म्हणतात. ही संकरीकरणाची प्रक्रिया सार्वत्रिक असून म्हणजे सगळीकडे आहे, जगात सर्वत्र आहे ही प्रक्रिया असून जागतिकीकरणामुळे ही अधिक जलद गतीने होतात आणि खूप वेग आहे सांस्कृतिक संकरीकरण होण्याचं जागतिकीकरणामुळे. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये मानवी समूहांमध्ये विविधता निर्माण होताना दिसते आणि त्यामुळे वेगवेगळ्या समूहांमध्ये वेगवेगळी विविधता दिसते. जागतिक पातळीवर होणारे स्थलांतर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जाणारे लोक, माहिती तंत्रज्ञान, हे तर स्फोट झालेला आहे अणुबॉम्बच्या स्फोटासारखा. जागतिक आर्थिक उलाढाल होतात जागतिक पातळीवर. वाढता आचारविचारांचा विनिमय म्हणजे आचारविचारांची देवाणघेवाण होते. यातून वेगवेगळे समाज एकत्र येतात आणि मोठ्या प्रमाणावर एकमेकांवर अवलंबून असतात व त्यातूनच संस्कृतीचे संकरण होते. खूप मोठा समूह एकत्र येतो आणि एकमेकांच्या काही बाबी स्वीकारल्या जातात. यातून नवीन रोमांचक सांस्कृतिक अनुभव निर्मिती होते. एक नवीन संस्कृती अनुभवास येते. मग खानपान म्हणजे खाण्यापिण्याच्या पद्धती असतील, भाषा, लग्नपद्धती, वेशभूषा या सगळ्यांमध्ये संकरित संस्कृती दिसते. मग या सगळ्यांच्यामध्ये दिसतं की विवाहाची असेल पद्धती किंवा वेशभूषेची, खाण्यापिण्याच्या एकत्र होताना दिसतात. आता त्याची उदाहरणं पाहू आपण काही. आपण त्याची उदाहरणं पाहूया काय काय आहेत. उदाहरणार्थ इटालियन पिझ्झावर तंदूर पनीरचे मिश्रण म्हणजे पिझ्झा जो प्रकार आहे इटालियनचं पिझ्झा आणि त्यावर तंदूर पनीर ही भाजी किंवा पदार्थ याचं मिश्रण हे सांस्कृतिक संकरीकरणाचेच एक उदाहरण आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात ही पाश्चात्य संस्कृतीमधून घेतलं. भारतातही केला जातो हा साजरा. भाषेची सरमिसळ, आपण भाषा बोलताना वेगवेगळ्या भाषेतले शब्द वापरतो. फ्युजन संगीत वेगवेगळे प्रकार एकत्र करणं ही सांस्कृतिक संकरीकरणाचे आणखी काही उदाहरणं आहेत. आपण आता इथं खाण्याचं एक पद्धतीचं उदाहरण घेतलं, नंतर सणाचं किंवा एक रूढीचं घेतलं, भाषेचं घेतलं किंवा संगीताचं एक उदाहरण घेतलेलं आहे. ही संकरीकरणाची काही उदाहरणं आपण पाहिली. सांस्कृतिक संकरीकरण समजून घेण्यासाठी ग्लोबलायझेशन ही संकल्पना समजून घेतली पाहिजे.
यामध्ये जागतिक पातळीवरील प्रक्रियांचे स्थानिक पातळीवरील प्रक्रियांबरोबर मिश्रण होते. ग्लोबलायझेशनमुळे काय झालं आहे तर जागतिक संपर्काने काही नवीन बाबींचा स्वीकार होतो, मिश्रण होतं जागतिक पातळीवरील काही बाबींचं. जागतिक पातळीवर असणाऱ्या पद्धतींना स्थानिक पद्धतींशी जोड दिली जाते. म्हणजे स्थानिक ठिकाणी नवीन पद्धती काही स्वीकारल्या जातात. त्याचं उदाहरण पाहू आपण. जागतिक पातळीवरील, आता उदाहरणामध्ये, जागतिक पातळीवरील खाण्याची ठिकाणे जेव्हा इतर देशांमध्ये व्यवसायानिमित्ताने स्थिरावतात तेव्हा त्या त्या देशातील स्थानिक आवडीनिवडीनुसार बदल केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ भारतातील पुरणपोळी दुसऱ्या देशामध्ये असेल तर ती कशी होईल, किंवा परदेशातले पदार्थ भारतामध्ये इथल्या पद्धतीनुसार बनवले जातील, तरच त्यांना नवीन देशात स्थिरावायला मदत होते. म्हणजे तिथल्या संबंधित ठिकाणच्या आवडीनिवडी त्यामध्ये समाविष्ट केले जातात. त्याचं उदाहरण पाहू. मॅकडॉनल्डच्या बर्गरमध्ये मेनूमध्ये स्थानिक आवडीनिवडीनुसार केलेले बदल. आता मॅकडॉनल्ड बर्गर हा जो पदार्थ आहे तो परदेशी आहे, पण भारतीय लोकांच्या आवडीनिवडीनुसार त्यात थोडे बदल केले जातात. चायनीज पदार्थांचे भारतीयकरण होय. आता चायनीज आहे तर भारतामध्ये इतकं रुळावलं आहे की चायनीज आहे वाटत नाही, भारतातलाच पदार्थ झाले, भारतातले पदार्थ वापरून ते केलं जातं, भारतीयकरण होतं. म्हणजे हे खाण्याच्या पद्धतीचं उदाहरण आहे. आता हे तुम्हाला माहीत आहे का ग्लोबलायझेशन म्हणजे काय? ग्लोबलायझेशन ही संकल्पना इंग्रजीमधील ग्लोबलायझेशन आणि लोकलायझेशन या दोन संकल्पना मिळून तयार झाली. म्हणजे ग्लोबलायझेशन ही संकल्पना कशी तयार झाली तर ग्लोबलायझेशन आणि लोकलायझेशन मिळून तयार झाली. जागतिक पातळीवर उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा जेव्हा जगभर स्थलांतरित होतात तेव्हा त्या त्या स्थानिक संस्कृतीमुळे त्यामध्ये बदल केले जातात. म्हणजे जागतिक पातळीवर ज्या काही वस्तू सेवा निर्माण होतात त्या त्या संबंधित स्थानिक ठिकाणच्या संस्कृतीनुसार त्यात बदल केले जातात. त्याला ग्लोबलायझेशन म्हणतात. आणि त्या प्रक्रियेला उद्देशून ग्लोबलायझेशन ही संकल्पना वापरली जाते. ही संकल्पना 1980मध्ये प्रामुख्याने वापरली गेली. हे साल लक्षात ठेवा, 1980मध्ये. 1980च्या हॉवर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये एक अहवाल आहे. हॉवर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये ही संकल्पना पहिल्यांदा रोलँड रॉबर्टसन या समाजशास्त्रज्ञाने मांडली. नावही लक्षात ठेवा. यामध्ये एखाद्या प्रक्रियेचे सार्वत्रिकरण आणि स्थानिकीकरण या दोहोंची एकाच वेळेस सांगड घातली जाते आणि ग्लोबलायझेशन ही संकल्पना निर्माण होते. म्हणजे जी संकल्पना आहे ती सार्वत्रिकीकरण होतं आणि स्थानिक बाबींची त्यामध्ये सरमिसळ होते, म्हणून त्याला ग्लोबलायझेशन म्हणतात. 1980मध्ये संकल्पना वापरली आणि रोलँड रॉबर्टसन या समाजशास्त्रज्ञाने मांडली. पहा इथे एक चित्र पहा बरं. हे बर्गरचं चित्र आहे. त्या स्थानिक पद्धतीनुसार त्यात बदल केले जातात. आता हे संकरित बार्बी ही बाहुली आहे. मग वेगवेगळ्या देशामध्ये तिचं रूप वेगवेगळं आहे. तिथल्या प्रदेशानुसार कपडे असतील, केस असतील, रंगरूप असेल, अशी बार्बी बाहुली त्या त्या ठिकाणानुसार बनवतात. म्हणजे हे पण संकरीकरणच आहे. संस्कृती ही सर्वसमावेशक आहे, सर्वांना सामावून घेते. आपण जो विचार करतो, मत बनवतो आणि आचरण करतो त्या सर्वांवर संस्कृतीचा प्रभाव असतो. म्हणजे आपले आचार, विचार, आपली मतं याच्यावर संस्कृतीचा प्रभाव असतो. तुम्हाला आता समाजाचे सदस्य म्हणून आपल्या जगण्यावर प्रभाव टाकणारे संस्कृतीचे विविध पैलू माहीत झाले असतील. आता आपण या प्रकरणात पाहिले की आपण एक समाजाचा सदस्य आहोत आणि आपल्या जगण्यावर किंवा काही संस्कृतीचा प्रभाव पडतो, पैलू त्याचे माहीत झाले आपल्याला. सांस्कृतिक वैविध्याचे आणि संक्रमणाचे महत्त्व ओळखून त्याबरोबर येणाऱ्या सांस्कृतिक आव्हानांचे आकलनही तुम्हाला नक्की झाले असेल. आणि मग किती सांस्कृतिक विविधता आहे, त्याचं संक्रमण होतं आहे, संकर होतं आहे, बदल होतं आहे, त्याचं महत्त्व आहे, त्यामध्ये आव्हानं पण आहे, काही चॅलेंजेस आहेत, हे पण आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे. आता तुम्हाला उपक्रम दिलेला आहे तिसरा. तुमच्या भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करा. आजूबाजूला पाहायचं आपल्या. आणि खाद्यपदार्थ, खेळणी, धार्मिक प्रथा, सण समारंभ अशा विविध क्षेत्रात दिसणाऱ्या संकरीकरणाच्या उदाहरणांची यादी करा. मग पहा बरं, हे बाजारात गेलं असं तुम्हाला वेगवेगळे खाद्यपदार्थ दिसतील, खेळणी दिसेल, धार्मिक प्रथा तुम्हाला माहिती आहेत, सण समारंभ अशा कुठं कुठं संकर झालेलं आहे, काय काय स्वीकारलं आहे आपण, काय काय टाकलं आहे, हे तुम्ही आजूबाजूचा अनुभव घेऊन निरीक्षण करून नोंद करायची आहे, यादी करायची. आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. आता आपण प्रकरणाचा सारांश पाहूया. संस्कृती ही संकल्पना समाजशास्त्रात आणि दैनंदिन जीवनात विविध अर्थाने वापरली जाते. जीवन जगण्याचा मार्ग आणि सामाजिकरणाच्या मार्फत शिकलेली जीवनपद्धती असा संस्कृतीचा सर्वमान्य अर्थ होय.
तो आपण अभ्यासलेला आहे. प्रमाणित वर्तन पद्धती अंगीकरणाच्या संस्कृती हे प्रमुख माध्यम आहे. संस्कृतीचे 2 प्रकारात विभाजन होते, भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती. भौतिक संस्कृतीमध्ये मानवनिर्मित ठोस किंवा भरीव आणि मूर्त गोष्टींचा समावेश होतो. अभौतिक संस्कृतीमध्ये मानवनिर्मित विचारधारा तसेच इतर अमूर्त आणि अप्रकट गोष्टींचा समावेश होतो. संस्कृती ही प्रतीके, चिन्हे, मूल्य, श्रद्धा, प्रमाणके, भाषा व ज्ञान यांनी बनलेली असते. संस्कृती ही नैसर्गिक नसून ती सामाजिकरणाच्या प्रक्रियेमार्फत त्या संस्कृतीच्या सदस्यांना शिकवली जाते. म्हणून संस्कृती मानवनिर्मित आहे. हे महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. संस्कृती मानवनिर्मित आहे. संस्कृती ही आदर्श स्वरूप असून त्या समाजातील आदर्श पद्धती व प्रमाणकांची गोळाबेरीज असते. संस्कृती ही गतिशील असते. संस्कृतीमध्ये सतत बदल होत असतात. बदलत्या काळानुसार त्या समाजातील श्रद्धा, परंपरा, रूढी बदलत जातात. काही मागे पडतात. भाषेमध्ये तसेच शिष्टाचारात बदल होतात आणि त्यामुळे संस्कृतीमध्ये देखील बदल होतात. प्रत्येक समाजाला स्वतःची अशी एक संस्कृती असते व वर्तन पद्धती असते. त्या संस्कृतीमधील सदस्यांसाठी ती समान असली तरी संस्कृतीनुसार ही वर्तन पद्धती बदलत जाते. भाषा ही कोणत्याही संस्कृतीची प्रमुख वाहक असते. संस्कृतीचे सभासद म्हणून व्यक्तींना त्याचे अनेक फायदे होत असतात. तसेच समाजात देखील सामाजिक एकात्मता आणि एकरूपता वाढते. प्रत्येक संस्कृतीमध्ये स्वसमूह श्रेष्ठतावाद दिसतो. आपलीच संस्कृती श्रेष्ठ अशी भावना म्हणजे स्वसमूह श्रेष्ठतावाद होय. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये विविध संस्कृतीमधील काही भाग सोयीनुसार आणि आवडीनुसार एकत्र जोडले जातात व एक नवीन संस्कृती उदयास येते. यालाच सांस्कृतिक संकरीकरण असे म्हणतात. अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढील प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी खूप शुभेच्छा.